एकतर त्या दीपने ही घाणेरडी साडी दिली आहे मला, बरं त्याला कानाखाली मारून मला समाधान मिळेल असं वाटलं होतं, पण कुठे काय, उलट मला सगळ्यांसमोर त्याला सॉरी म्हणावं लागलं. अशी सहजासहजी नाही सोडणार मी तुला. त्या दीपला त्याची लायकी दाखवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. काय करते साडीचं? नको, आत्ताच याला काही विचारायला गेलं तर लगेच शब्दाची फिरवा करेल, गोष्ट बदलेल, वेगळंच काहीतरी बोलेल. त्या बाबतीत मात्र हुशार आहे. आणि सगळं दादाला कळलं तर आणखी तमाशा होईल. मी नकोच ते. काय करू? प्रीती, काय ग? काय झालं? कुठे काय? काहीच नाही. नक्की ना? हो, तुम्ही असं काय विचारताय? नाही, दरवेळेला मी आले की दचकतेस तू. आत्ता पण बना केवढी दचकलीस. अच्छा, ते होय. अहो, आमचं घर कसं छोटं आहे ना, इथे असं मोठ्या मोठ्या खोल्या आहेत, सवय नाही आहे. आणि अचानकच आवाज आला की मला दचकायला होतं. साडीचा रंग आवडला का तुला? नाही, इतकं निरखून बघत होतीस ना साडीकडे म्हणून हो हो, अहो, खूप सुंदर आहे. आणि असा रंग सुद्धा नाही आहे माझ्याकडे. आणि सासूबाईंची साडी असल्यामुळे मोठा मान आहे नाही का या साडीचा. हे अगदी बरोबर आहे तुझं. इतक्या वर्षात ना वहिनीची एकही साडी मला कधी नाही नेसायला मिळाली. पण या बाबतीत भाग्यवान आहेस तू. घरात पाऊल ठेवलंस आणि वहिनीची साडी तुला मिळाली.